हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. आज स्वामींचा वार आहे ना, गुरुवार. हो 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 हो. त्यामुळे मी विचार केला की आज मस्त मला अनुभव जे श्रीकृष्णाचा आलेला आहे हा 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 तो हा. मी तुम्हाला शेअर करणार आहे. नक्की नक्की. हा, तर ताई सर्वात पहिला आधी नाव तुम्हाला सांगा तुम्ही. बोला बोला. नाव सांगा आधी. हो, मला कंटाळा आलाय बाबा. ठीक आहे, मला माझी कल्पना आहे. माझं नाव, माझी कल्पना सेवेकरांना माझं नाव आता माहित झालं असेल सगळ्यांना. हो हो, झालं तर असेलच. आवाजावरनच तुम्हाला ओळखून घेतात आता सगळे. ठीक आहे ताई. हा माझं नाव आहे ज्योती प्रल्हाद पाटील. हा मी सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इथे गेली हा तिथं सिलेक्शन ग्रेड प्रोफेसर हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या पदावर कार्यरत आहे. हा. तसा मला 35 इयरचा अनुभव आहे. हो. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये किंवा डिग्री कॉलेज, डिप्लोमा कॉलेज इथं मी सध्या टीचिंग केलेलं आहे. हा हा तर आजचा स्वामी समर्थांना स्मरून त्यांच्या त्यांच्या स्मृतीला वंदन करून आज मी माझा अनुभव सांगणार आहे. हा सर्वात पहिलं ब्रह्म स्वामी जे आहेत आपले, हा. ते त्रिदेव आहेत. म्हणजे काय, बरोबर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या बरोबर तिघांचं रूप आहेत. बरोबर. ब्रह्मा म्हणजे जो जन्म देतो, हो. विष्णू म्हणजे जो भरण पोषण करतो, हा. आणि महेश म्हणजे जो आपल्याला जे भरण पोषण केल्यावर जो आपल्याला जो देह दिलेला आहे हम्म. त्याला पूर्णत्वास नेतो. म्हणजे अरे वा. त्याला त्याला सगळ्यांचं हे करून, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हो, म्हणजे किती छान आपले सांगितलं. स्वामी समर्थ आहेत. किती छान दत्ताचा सांगितलं ताई. अवतार. हम्म. ताई, खूप छान सांगितलं ताई. हो, दत्ताचे अवतार आहेत ते. हा हा हा. तर पूर्वीपासूनच मी कृष्णाकडे बघितलं की मला इतकं त्याचं ते रूप बघितलं की त्याचं ते बासरी बघितलं की अक्षरशः मला इतकं मोहून जायला होत, आणि कुठं ठेवू कुठं नाही असं मला हे करायला होतं. हो तर हो. मग मी गेली 20 वर्ष झालं, काय माहित नाही मला, हा पण गोकुळ जन्माष्टमी निमित्त हा हा आणि गोकुळ जन्माष्टमी काहीतरी त्यांचं हा. 12:30 नंतर बरोबर ते बरोबर. साजरा करतात. हा हा. नंतर नंतर राम जन्म जे आहे तो साधारण दुपारी 12:30 वाजता साजरा बरोबर करतात. बरोबर अगदी. आणि हनुमानाचा जन्म जो आहे तो सकाळी 5:30-6च्या दरम्यान हो, साजरा करतात. खरंय मग खरंय. या तीन मी ठरवलेलं की हे जे तीन आहेत जन्माष्टमी आहे ते मी साजरं करणार. हो. आणि कसं काय कुणास माहित, तर मी हे करताना, ते साजरं करताना हम्म. मी सुंटवडा तयार करायला लागले. अरे वा. म्हणजे किती सुंटवडा छान. हा घरात म्हणजे पहिल्यांदा मी हे खिसायचे खोबरं, हा त्यामध्ये सगळं सुंठ वगैरे घालून हा. पहिल्यांदा 1-1, 2-2 किलो करायला लागले. पण हो. त्याच्यानंतर ते प्रमाण वाढत जाऊन जवळजवळ 15, 20, 25 किलो पर्यंत जायला लागलं. बापरे. म्हणजे एवढा सुंटवडा मी कसं तयार करत करायला होतात लागले. मग? मग ते आता पूर्वीच्या काळी मला लोक मदत करू लागायची, पण आता कसं झालंय ताई, हा आमच्या सांगलीमध्ये हा. मालवणला होता ना तोपर्यंत मी हाताने तयार करायची. पण बापरे. आता याच्यामध्ये सांगलीमध्ये 2006 ते 2018 पर्यंत होते ना, त्या हा. काळामध्ये ना हम्म. सगळं खोबरं खिसलेलं किंवा सुंठ वगैरे सगळं रेडीमेड मिळायचं. हा 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 मग हा ते हा. सगळं आणून एकमेकांमध्ये मिक्स मिक्स करायचं एक करायला. हा. 4-5 दिवस. हो आणि हो. मग ते देवाचं नाव घेत घेत ते मिक्स करायचं सगळे. अच्छा. आणि तर ते मी नंतर एका ठिकाणी काही वेळा त्यामध्ये लाह्या मिक्स करायचं, त्याच्यामध्ये पंचखाद्य वगैरे, म्हणजे हो त्याला हो. स्पेसिफिक मिक्स करून त्याला तो 4-5 दिवस ठेवलं की त्याला तो एक मुरलं जातं. सुवासिक हा वास येतो हा हा. बरोबर. याचा. आणि मग देवाचं नाव घेत तो जो आपला हे असतो हा सुंटवडा,
हा तर तो मग आता समजा गणपतीचं हे तुमचं हनुमान जयंती असेल हा. तर सांगलीमध्ये किंवा इतर ठिकाणी हनुमानाची जेवढी मंदिरं असतील अच्छा. त्यांना तो नेऊन द्यायचा. बापरे. हा. किंवा गोकुळाष्टमी असेल तर सांगलीमध्ये जेवढे कृष्णाची मंदिरं असतील त्याला नेऊन द्यायचं. कमाल कारण कमाल मला आहे तुमची. एकटीला ऍट अ टाइम हा. एवढं, कारण काय होतं जन्माष्टमी नेहमी हे झालं सुंटवडा वाटायला आपण उभं राहिलं की लोक हजारोनी हात पुढं करतात. बरोबर मग बरोबर. एकट्याला वाटणं शक्य होत नाही ना. शक्य नाही. अगदी अगदी. मग त्यावेळी मी एक पण ठेवलेला की आपल्या सुंटवड्यातल्या तिथं देवळात नेऊन द्यायचा. मग ते पूजा झाली की ना हम्म. त्यामध्ये ते भटजी वगैरे असतात किंवा हा. ते लोक काय करतात त्यांचे सुंटवडा त्यामध्ये मिक्स करतात अच्छा. आणि त्यातला थोडासा म्हणजे मला स्टाफ पुरता किंवा याच्यापुरता एक 100-150 लोकांना हा. देता येईल तेवढा मी काढून घेते. बाकी त्यांना सांगते तुमचं तुम्ही वाटा म्हणून. वा. असं किती करते. छान. असं गेली 15-20 वर्ष, 20 वर्ष झालं चालू आहे माझं. अजून पण करता तुम्ही एवढं हो हो सुंठवड्याचं? अजून पण मी आताच केलेला होता. तर बापरे. मग तर मला ते आता आता माझे मिस्टर पती पण मला हे करतात, मदत करतात. हा मदत हा. करतात. आता काय झालेलं आहे, हा. आता गणपती निमित्त जाते ना सांगलीला. हो हो तर हो. त्यावेळी इच्छा झाली काही चांगलं कार्य झालं की मी सुंटवडा आणते तिथून मिक्स करते वा. आणि 2 दिवस गणपतीचं मोठं देऊळ आहे आमच्या इथं, अच्छा. हा. तिथं वाटायला सुरुवात करते मी. वा. मला म्हणजे ताई म्हणजे परमेश्वराच्या रिलेटेड कुठलेही काम असेल तर मला ते करायला आवडतं. किती छान ताई. खूप हो छान भक्ती आहे आणि तुमची. हो 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 हम्म, ताई. हम्म. मग ते मला खूप आहे. मग आजचा जो अनुभव आहे माझा हा हा. तो 2020 सालचा आहे, कोविड अच्छा. यायच्या पहिलाचा. ओ हा 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 तर त्यावेळी माझी रत्नागिरीला बदली झालेली 2018ला. हा हा हा. तर मग गोकुळाष्टमीचं वेळ म्हणजे तुम्हाला माहित आहे गोकुळाष्टमीचं पहिलं असतं गोकुळाष्टमी म्हणजे हा. 12:30 वाजता ते साजरं बरोबर. करतात हो हो आणि हो. दुसरा दिवस असतो की गोपाळकाला म्हणजे. बरोबर. अगदी. हा हा. मग त्यावेळी मी काय करते, हम्म, आधी एक 4-5 दिवस आधी मी ते गोकुळाष्टमीचा जो हम्म. आपल्याला सुंटवडा वाटायचा आहे तो मी तयार करते. बापरे. हा देवाचं नाव घेत घेत वगैरे तयार करते हा. आणि किती बघते की त्या एरियामध्ये किती हे श्रीकृष्णाची मंदिर आहेत. अच्छा. त्या हा. मंदिराला प्रत्येकाला मी देते आणि म्हणजे एक हार देते देवासाठी अच्छा. आणि त्यांना सांगते की तुम्ही ते वाटा म्हणून. अरे वा. मग असं मग 2020 साली मी हम्म. सुंटवडा वगैरे तयार केला हा. आणि तुम्हाला माहित आहे त्यावेळी मी राहत होते हॉस्टेलमध्ये. अच्छा. हा हा हा. त्यामुळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये लेडीज हॉस्टेलची मी वॉर्डन होते त्यावेळी हो 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 आणि हो. माझे पती बीडला होते त्यावेळी. तर बरोबर. मग हा. मी म्हटलं आता मी पसारा वाढवणार नाही, तर हम्म. हॉस्टेलच्या एका खोलीमध्ये मी राहत होते. बरोबर. हा हा हा. आणि तुम्हाला माहित आहे की मग त्यावेळी मी तिथं आमचा एक सिक्युरिटी गार्ड होता, तो हम्म. संध्याकाळी वगैरे रिक्षा चालवायचा. मग अच्छा. त्याला हा. मी सांगितलं की मला मला हम्म. तू रात्री 12 म्हणजे साधारण 9-9:30च्या दरम्यान मी हम्म. जाते देवळामध्ये. हा. मग त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात तिथं. बरोबर. कीर्तन हा. असतात, काय काय ठिकाणी हम्म. कीर्तन असतात, भजन असतात, काय काय बरोबर. नामस्मरण चालू असतं. मग हम्म. 2-3 तास त्या वातावरणात आपण गेलं ना, मग हम्म. 12:30ला तिथं पाळणा टांगलेला असतो अच्छा. हा. देवाचा वगैरे. बरोबर. त्यामध्ये श्रीकृष्णाचं मूर्ती वगैरे असते. मग ते त्यांचं ते पाळणा म्हणतात त्याला, श्रीकृष्णाला न्हाऊ माकू घालतात त्याला, हा हा. सगळं लहान मुलाप्रमाणे त्याचं ते हो करतात, हो सगळं हो सोपस्कार हो. करतात. बरोबर. हा हा. आणि मग ते झालं की 12:30 वाजता हम्म. देवाचं आरती झाली की मग हम्म. सगळ्यांना सुंटवडा वाटून झाला की हा मग 1:30-2 वाजता मी घरी यायचे. असं माझं नेहमीच हा हा. दिनक्रम आहे म्हणजे अच्छा. हा. याला. मग त्यावेळेला. हा. त्याला मी सांगितलं हम्म. की आता हे गोष्ट कसं आहे, हे कोकणातलं आहे. तर बरोबर. तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये हा. कुठलाही असू दे हम्म. सण असला की खूप जोरानं सेलिब्रेशन खूप हो. जोरात करतात. कोकणातले आणि सण फारच आणि साजरे होतात. त्यांचे त्यांचे जे आहेत
त्यांची चालीरीती वेगळ्याच आहेत एकदम हो 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 आणि हो. खूप हौशी लोक आहेत. खरंच आणि खरंच. तिथं ते लोक ना स्वतः भजन म्हणतात, स्वतः पेटी वाद्य हो हो लेझिम काय हो हो. असेल ते वाजवणार बरोबर. हा. आणि ते एकदम तल्लीन होऊन जातात हो हो त्यामध्ये. हो 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 आता हो. मी ठरवलं हे सगळं बघितल्यावर मी हं. म्हटलं मी याचा एक पाठ होऊन जाणार हा जन्माष्टमीचा. हा हा मग त्या दिवशी गोकुळ अष्टमी होती हं. 2020च्या दरम्यान हा आणि मी सकाळ म्हणजे सुंटवडा वगैरे तयार ठेवलेलं हा आणि मी त्याला त्या ऑटो आमचा जो सिक्युरिटी वाला होता हा. त्याला सांगितलं की तू साधारण 9 वाजता ये. हं. मग तू मला तिथं म्हणजे साधारण तुम्ही गेलात ना हा रत्नागिरीला हा बाजारपेठेमध्येच हा. एका साईडला हं हं. याचं राधाकृष्णाचं जुनं मंदिर आहे. अच्छा. हा हा हा. जुनं मंदिर आहे. तर प्रॉपर रत्नागिरीला. हा रत्नागिरीला तुम्ही हा बाजारपेठेमध्ये गेला तर हा. तिथं राम आळी तुमचं मारुती आळी वगैरे अशा आळी आहेत ना. हो 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 हो. तिथं राम आळीपासून डायरेक्ट आतमध्ये गेलात ना हा तिथं आडव्या गल्लीला विठ्ठल मंदिर आहे तुमचे हे तुमचं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. वेगवेगळे 3-4 मंदिरं अशी आहेत ती. हा 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 हा. मग ते त्यांनी मला नेऊन सोडलं त्या मंदिरामध्ये साधारण 9:30चा हा सुमार असेल त्यावेळी. हा तर हा मी नवीनच होते त्या मंदिरामध्ये हा आणि मला कोण ओळखत नव्हतं. हा. तर तुम्हाला माहित आहे की पहिल्यापासून तरी मला म्हणजे श्रीकृष्णाचं हे मंदिर म्हटलं की माझ्या अंगामध्ये वारं हे व्हायला होतं. आणि हो. दुसरी गोष्ट पूर्वी तर मला कसं आहे हे श्रीकृष्ण म्हटलं की इस्कॉन मंदिर आठवतात ना हो आपल्या. हो. मग खरंय खरंय. सगळीकडे ऑल इंडियामध्ये जिथं मी फिरते ना हं हं. तिथं इस्कॉन मंदिरमध्ये मी भेट देते कारण त्यांची वेशभूषा असो किंवा मूर्ती मला खूप आवडतात. मी हो. दीक्षा वगैरे त्यांची कारण मला ते काय काय गोष्टी मला ते पण त्यांच्या मंदिरात मी जाते अच्छा. हा हा आणि हा. त्यांचं जे रिदम असतं हा हा. हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 हरे. आणि ते खरं. इतकं छान होतं आणि त्याच्यावर ते लोक डान्स करतात ना हो हो मग हो. नकळत मी डान्स करते. अरे पण वा. म्हणजे म्हणजे मला ते असं म्हणजे तरी तरी त्या काळात थोडंसं वजन कमी होतं आता थोडं आहे हा असं नेवर प्रॉब्लेम फॉर मी. म्हणजे हा. कसं हे येईल तसं मी मुक्त छंदानं मी नृत्य करत असते. बरोबर. हा. आणि त्यामुळे आणि मला दम वगैरे काही लागत नाही. मग नाही. त्यामुळं ते अनुभव आहे मला अरे त्याचा. वा. आणि माझे पती मला काय काय वेळा साथ देतात त्याला. तू अरे कर वा. म्हणतात. जे तुला देवाच्या ह्याच्यामध्ये आहे तर तू ते कर. किती छान आणि आहे तो तुमचे पती खरंच. आणि आणि ते माझं टेन्शन रिमूव्ह होऊन जातं त्यामुळं. खरंय. हे तर फार महत्वाचं अगदी. आणि मग तिथं मी असं हे झाल्यावर मग 9:30-10 वाजता मी हा तिथं पोहोचले हा त्या याच्यामध्ये मंदिरामध्ये. हा हा तर हा. एका साईडनं खूप त्यांनी हे श्रीकृष्ण राधाकृष्णाच्या मूर्ती सजवलेल्या होत्या. ताई मी हा व्हॉट्सअपवर ना हा त्याचा आता तुम्हाला पाठवलेला फोटो पाठवलेला आहे हा सजवलेलं आणि त्यांच्यामध्ये हा जो अनुभव ज्या याच्या देवालयाशी संबंधित आहे त्या देवाचे फोटो वगैरे सगळं पाठवलेलं आहे मी आत्ताच अरे वा तुम्हाला. वा. अच्छा मी बघते. हा 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 आणि तर याच्यामध्ये कसं होतं 10:30 वाजता त्यांचा एक रीतिरिवाज होता की हा कृष्णाच्या मूर्ती काय करायच्या आपल्या हा. याच्यामध्ये ठेवायच्या अ, अ, काय पालखीमध्ये. अच्छा. हा. आणि ती पालखी अशी हम्म. देवालयाभोवती म्हणजे असं 5 प्रदक्षिणा मारायच्या. अच्छा. हा हा आणि हा त्या पालखी भोवती म्हणजे सगळेजण हा. पुढं पुढं मुलं नंतर स्त्रिया अच्छा. नंतर पुरुष असे डान्स करायचे ना म्हणजे हा हा. नृत्य करायचे हो देवाचं नाव हो हो घेऊन. हो हो. मग ते बघितल्यावर मलाही इच्छा झाली. आता हा त्यांनी पालखी वगैरे ती सजवली वगैरे त्यात देव ठेवले हा हा हा. आणि पुढं मुलं हा. नंतर स्त्रिया आणि नंतर पुरुष असे नृत्य करायला लागले. बरोबर. हा मला हा. ते बघितल्यावर पहिलं बघितलं मी म्हटलं मी जाणार. मग मी गेले तिथं. हा तर आमचा
मॅडम तो सिक्युरिटी रिक्षावाला म्हणतो, मॅडम हो म्हटलं, गप बस तू इथं बघत बस, मी नृत्य करून येते म्हटलं. आणि मी गेले आतमध्ये. हा हा हा. आणि ताई ते असं जवळजवळ सगळेजण पहिल्यांदा लेझिम घेऊन होते अच्छा आणि हा. नंतर देवाचं नाव हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा असं कृष्ण म्हणत ते हरे हरे. हा 5 वेळा ते असं नृत्य जवळजवळ ताई हा. 1-1.5 तास ते बापरे. पालखी असं ते फिरत होते. हा आणि तेवढा वेळ मला काय माहित नाही, मी देवाचं नाव घेत होते हा आणि माझ्या अंगात आली कुठलं काय माहित, हा. तेवढा वेळ मी नृत्य करत होते. बापरे. आणि ताई त्या देवालयाभोवती मी नृत्य केलं ना, हा तर स्त्रिया सगळ्या थकल्या बसल्या. हा 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 हा. जे म्हणजे पुरुष लोक थकले बसले, मी मात्र त्या मुलांच्या बरोबर नृत्य करत होते. ओ. आणि मग ते सगळं करता करता आता मग ते सगळे लोक म्हणायला लागले की मॅडम आता बसा तुम्ही, तुम्ही थकला असाल. मी म्हटलं मी काय थकले नाही, हा. मला पाहिजे अजून 1 तास, तर अजून 1 तासभर मी नृत्य करते म्हणायला लागले. बापरे. मग तोपर्यंत हे झालं. हा त्याच्यानंतर साधारण 11:30 वाजलेले होते. हा त्याच्यानंतर नृत्य म्हणजे त्यांनी सगळीकडे ती 5 वेळा पालखी फिरवली. हा आता त्याच्यानंतर देवाला त्यांचे जे मूर्त्या होत्या त्या याच्यामध्ये पाळण्यात घालण्यासाठी सुशोभित करण्यासाठी नेल्या. हा हा आणि तोपर्यंत इकडं काय झालं, हा. कीर्तन सुरू झालं त्यांचं. अरे वा. देवाचं म्हणजे कसा म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला, हो मग हो ते हो हो. कंसानं कसं त्याला हे केलं, म्हणजे पण मग ते कंसाच म्हणजे कसा नाश केला त्यांनी. म्हणजे त्याचं डायरेक्ट असं नाट्य रूपांतर होतं का? नाही म्हणजे ते सांगायचे हा 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 हा. की कीर्तनासारखं. कीर्तनामध्ये. नाहीतर रत्नागिरीला कसं नाट्यरूप जास्त असतं त्यांचं. हो, ते पण कसं असतं ते नाट्यरूप ते पूर्ण रात्रभर असतं ते. हा ते हा. हे त्यांचं नाटक रूपात बरोबर. रूपांतर मध्ये. हं. हे कसं 1-1.5 तासाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये ते सगळं त्याचा जन्म कसा झाला, हां. कंसाचा त्यांनी कसं हे झालं, हे बरोबर. सगळं सांगतात ते. हं, 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 हं. आणि शेवटी मग 12-12:30 वाजले. हां. आणि मग 12:30 वाजले तर त्यांचा म्हणजे हे समय झालेला होता, आपल्या कृष्ण जन्माची जन्माचा वेळ समय झाली झालेला असेल. होता. हां. मग हां. त्यांनी पाळणा वगैरे म्हटला. हं. आणि ते पाळणा वगैरे म्हटल्यावर ते सगळ्या लोकांचं माझ्याकडे लक्ष गेलं. अच्छा. मी त्यांना माझी ओळख काहीच करून दिलेली होती. मी फक्त आले हां. आणि मग त्यांना काय केलं, हे सुंटवडा त्यांना दिला त्या याला, हां, आपल्या हां. तिथले पुजारी होते त्यांना. त्यांना म्हटलं तुम्ही वाटून टाका उद्या. हं. येथील साधारण 5 किलोचा सुंटवडा होता तो. मग बापरे! त्यांना दिलं. म्हटलं हं. दिवसभर वाटून टाका तुम्ही. हां, हां, आणि हां. बाकीचा जो सुंटवडा होता तो माझ्या हजारो स्टुडंटला हे हं. करण्यासाठी ठेवून दिला मी. हां, 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 हां. तर मग हे सगळं बघितल्यावर हं. तिथले जे म्हणजे मोठे लोक होते, हां, ते हां, हां. मला विचारलं की हं. मॅडम तुम्ही कुठले आहात? तुम्ही नवीन दिसताय. तर हां. मी म्हटलं देवाच्या ह्याच्यामध्ये आपण कशाला सांगणार. मी म्हटलं एक साधा मी दासी आहे म्हटलं देवाची. हां. तर तिथं मी आलेली आहे. नाही नाही, आम्हाला ते ठीक आहे, सगळं देवाचे सगळेच जात असतात, पण तुम्हाला आम्ही पहिल्यांदा पाहतोय. तर अच्छा. त्यांना म्हटलं की माझी आयडेंटिटी देणं जरुरी आहे का? हां, 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 हां. असं त्यांना, कारण कसं असतं ताई, हां. आपल्याला उगीच मी असं आहे तसं आहे सांगणं मला हो, थोडस आपला आवडत ग्रुपपणा नाही. दाखवायचा नाही. हां. मला ते आवडत नाही. मग हां. त्यांनी सांगितलं, मी सांगितलं की असं मी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे वगैरे हां, हां, हां. सांगितलं वगैरे. मग हां. त्यांनी मला हं. रिक्वेस्ट केली की तुम्ही इथं प्रसाद घ्या वगैरे. हां. आणि त्यांनी मग त्या काळामध्ये आणि ज्यावेळी आम्ही हां. नृत्य करत होतो, पालखी वगैरे होतं, त्यावेळी काय व्हिडिओ शूटिंग चालू होतं त्यांचं. अच्छा. हां. व्हिडिओ शूटिंग. तुम्हाला बापरे! माहित आहे कोकणामध्ये ते केबल असतं, कोकणाचं स्वतःचं केबल टीव्ही हो, असायचं. हो, हो, हो. आणि ते आणि कंटिन्यू दिवसभर दाखवतात. आणि मग ते दाखवतात की असं असं
हा या देवळामध्ये हा कार्यक्रम साजरा झाला हा वगैरे. हा हा तसं ते मी काही जादा लक्ष दिलं नाही त्याच्याकडं. हा त्यांचं शूटिंग चालू होतं वगैरे, ठीक हा आहे. हा तर मग हे झाल्यावर 1:30 वाजता त्यांनी मला सांगितलं, मॅडम हम्म, असे असे कार्यक्रम आहे, तुम्ही येत जावा म्हणून. ठीक आहे हम्म, म्हटलं मी. हा महाराज मी येत जाईन म्हटलं, मला जसा वेळ मिळेल तसा येत जाईन म्हटलं. हा 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 आणि तसं हे केल्यावर देवाला नमस्कार केला आणि हा. साधारण 2च्या दरम्यान मी परत हॉस्टेलवर आले. बरं हा आणि हॉस्टेलवर आले आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, हा आणि ते कृष्ण जन्माष्टमीचं जे शूटिंग केलेलं होतं पालखीचं, हा हा सगळा सोहळा वगैरे, हा त्याचा रत्नागिरीच्या केबल टीव्हीवर सगळ्या जिल्ह्यामध्ये ते दाखवलं गेलं. बापरे! मला ते दाखवलं मग गेलं. तुमचे तर किती स्टुडंट बघत असतील आणि अरे ते हा, ते स्टुडंटनी बघितलं. ते हा स्टुडंटनी काय सांगितलं माहिती, हे बघा, त्यांनी बघितलं की देवाच्या पुढे पालखीमध्ये आपल्या मॅडम नाचतात, नृत्य करतायत म्हणून. मग त्यांनी त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला पेरेंट्सला सांगितलं. हा आणि पुढचे 8 दिवस ताई, हा तुम्हाला सांगू, हा जवळजवळ 200 ते 300 लोकांनी मला सांगितलं, हा ताई मॅडम आम्ही तुम्हाला केबल टीव्हीवर बघितलं, हा. तुम्ही चांगलं नृत्य करताय वगैरे, अरे असं बापरे! मला सांगितलं. आणि मी म्हटलं ठीक आहे म्हटलं, देवाच्या समोर नृत्य करणं मला आवडतं म्हटलं, मग असं थँक्यू म्हटलं त्यांना. हा आणि मग त्यांनी मला हे केलं. हा आणि ताई तुम्हाला हे झाली म्हटलं, हम्म. तर 2 दिवसांनी मला प्राचार्यांकडून बोलावं आलं. अरे म्हणजे बापरे! बोलावलं त्यांनी. हा आणि बोलावलं आल्यावर त्यांनी मला विचारलं, हम्म, काय मॅडम हम्म. कसं काय साजरं केलं तुम्ही गोकुळाष्टमी? अरे म्हटलं बापरे! छान साजरी केली वगैरे त्यांना सांगितलं. हा तर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं की तुम्ही हम्म. तिथं नृत्य करत असताना मी तुम्हाला केबल टीव्हीवर पाहिलं. अगो बाई आता बापरे! ताई, मॅडम कसं आहे, हा तर ताई कसं आहे माहिती आहे काय, आपण काय काय वेळा काय आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसवाले आहे ना, हो 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 त्यामुळे आपल्यामध्ये कसं काय 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 वेळा रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ना. येतात खरंय खरंय हा, मग त्यामुळे मर्यादा येतात कसं आहे, आपल्याला हा हा मर्यादा असतात ना. पण मी ठीक आहे, मी म्हटलं देवाच्या समोर मी करतेय हम्म. आणि नृत्य करणं, देवाच्या समोर नृत्य करणं याच्यामध्ये याच्यासारखा आनंद कुठला नाहीये म्हटलं. अगदी बरोबर आहे तर काय का असे ना म्हटलं, दुनिया इकडची तिकडं होऊ दे, मी काय बघणार नाही म्हटलं. हा 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 आणि मी म्हटलं काही होऊ दे, काही म्हणू देत म्हटलं मनात, हम्म. घे स्वामी देवा तूही निभावून घे म्हटलं मी. हा नंतर त्यांनी मला म्हटलं की मॅडम हा तुम्ही या वयाला नृत्य चांगले करतात, प्रिन्सिपल मला म्हणाले. अरे म्हटलं बापरे! त्यांना मी दुसरा प्रश्न विचारला त्यांना, हा सर देवासमोर नृत्य करणं हे हा. खूप चांगलं आहे म्हटलं, आणि हा व्यायाम आहे म्हटलं, इट इज द एरोबिक्स एक्सरसाइज आहे म्हटलं. अगदी अगदी किती छान हो, एरोबिक्स एक्सरसाइज आहे. तर म्हटलं म्हणजे मला नंतर अपेक्षा नव्हती. तर मॅडम एवढ्यासाठी मी सांगितलं की हम्म, तुम्ही नृत्य चांगलं करताय देवाच्या समोर. हम्म. फक्त नृत्य करताना काळजी घेत जावा, कुठं पडायला नको म्हणाले. हा तब्येतीमुळे कारण तुम्ही पडला तर बिचारे एकटं राहता इथं, आणि तुमचे पती आहेत 500 मैलावर म्हटलं. बरोबर ते बरोबर मग देवाला म्हटलं थँक यू गॉड म्हटलं, परमेश्वरा हम्म. म्हटलं अजून इतका उत्साह मला, हा सुंदर तू मला अनुभव दिलेला आहेस खरंच म्हटलं, खरंच पुढच्या याला अजून याच्यापेक्षा डबल मी नृत्य करेन म्हटलं तुझ्या पालखीच्या ठिकाणी ताई. नाही 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 नाही. खूप छान खूप आणि छान ताई, आणि त्याच्यानंतरही मला खूप म्हणजे पुढं पुढं जे लोक जिथं जिथं मला वाव मिळेल आयुष्यामध्ये, हम्म तिथं तिथं मी नृत्य करते. म्हणजे नुसता हातपाय हलवा किंवा कसंही, हा पण हा मी माझं मन जिथं नामस्मरण करते तिथं मी नृत्य करते ताई. बरोबर आहे बरोबर मन आणि जिथे रमतं ना आपलं हा हा जिथे हा बरोबर आहे हा आणि याच्या मला म्हणजे कसं आहे, हम्म, वारीमध्ये बघितलं आता मला खूप पंढरपूरची जी वारी आहे
हम्म. त्याच्यामध्ये लोक मला एकदा कधीतरी त्या वारीला हम्म. रिटायरमेंट नंतर कम्प्लीट 1 महिना 1.5 महिना जायची इच्छा आहे. अरे कारण वा. त्या वारीमध्ये देवाचं नाव घेऊन इतके तल्लीन होऊन जातात लोक हो हो हो. आणि त्यांना कशाची हे नसतं, अगदी शुद्ध अगदी. नसते. ते म्हणजे ते एकत्वाला पोचतात ना हो देवाशी हो. रूप. एकरूप आत्मा होतात. हा आत्मा परमात्म्याचं ते मिलन होतं ना ताई. अगदी अगदी. मग ते जी समाधी स्टेज आहे ती हा. मला अनुभवायची त्यामुळं मी तल्लीन होऊन जाते ना. अगदी. आणि तुमच्याकडे हा गुण आला कुठून? आईकडनं की वडिलांकडनं? काय हे कुठला देवभक्ती, एवढी श्रद्धा? ते ताई कसं आहे मला अनुभव येत गेले ना आयुष्यामध्ये हा आणि बरोबर. त्याच्यामुळं मी ज्यादा जास्त मी स्वतः त्याच्यावर अवलंबून राहत नाही. हा. पण परमेश्वराला मी माझा एक सच्चा दोस्त, माझी माऊली, माझं काही सगळं जे आहे ते बरोबर. मानलेलं आहे ताई मला. खरंच. आणि पण मला त्याच्यातून मला वाटतं आजी होती ना अशी देवभक्त जास्त? माझी देवभक्ती दादा म्हणाल तर आमच्या याच्यामध्ये ताई तसं कोणच नव्हतं. म्हणजे त्या पूर्वीच्या काळामध्ये एवढं कोण नव्हतं ताई. अच्छा अच्छा. हा हा. हा म्हणजे पण करत होते सगळे. हा. पण कुठल्या तरी म्हणजे असं अनुभवात मी आजीचं असं मला आठवतं थोडंफार. हा कुठल्या तरी हा अनुभवात तुम्ही आजीचं सांगितलं होतं ना? हा आजीचं माझ्याकडे असायचं. पण ते कसं हम्म. आहे हम्म. मला ज्यावेळी अनुभव येत गेले हम्म. त्यानुसार मी त्या परमेश्वराकडं हम्म. वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्याच्या मी अट्रॅक्ट झाले, त्याच्याकडे अगदी आकर्षिली अगदी. गेले. नाही, आणि खूपच छान. त्याच्यानुसार ताई मला त्याच्यानंतर जे मला मानवी जे होते चढ उतार आयुष्यातल्या हा 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 हा. त्याच्या आणि कसं आहे परमेश्वर प्रत्येक स्टेजला अगदी. प्रत्येक याला माझी परीक्षा घेतो. बरोबर बरोबर. पण त्याच्यामध्ये असं मला पडू देत नाही तो. तो हा. असं अलगद मला वरती उचलतो. अगदी अगदी. किती हा छान सांगितलं तुम्ही. आणि हे तुमचंच नाही, हे प्रत्येकाचं असतं. पण कुणाकुणाला वाटतं की मी आता दरीतच कोसळतं की काय. पण आणि आपल्याला असतोच भगवंत सांभाळायला, स्वामी असतातच. त्यावेळेला फक्त आपण थोडी त्यांची प्रार्थना, उपासना केली पाहिजे. ताई कसं आहे, तुम्ही स्वतःला त्याच्या नाही एक आमचे आमचे योगासनामध्ये माझ्या एक गुरु आहेत हौसाजी म्हणून. हा त्या योगा इन्स्टिट्यूट हे सांताक्रूजला आहेत. हा. त्यांनी मी सांगायच्या हं. की परमेश्वरानं एका माणसाला सांगितलं की तू वरून उंच उडी मार, हं. मी तुला हे करतो, तिथं झेलायला उभं आहे अच्छा. हां. म्हणून. तर हं. तो मनुष्य म्हणतो की कशावरून परमेश्वर तूच तिथं कशावरून आहे. मी उडी मारणार नाही, त्याच्यापेक्षा मी चालत चालत येतो. आणि तो परमेश्वराचं काय ऐकत नाही हां. आणि तो चालत चालत येतो आणि पाय घसरतो अच्छा. हां, आणि हां. पडतो आणि त्यामध्ये मरतो. म्हणजे अरे! आपण कसं आहे आयुष्यभर हं. परमेश्वर आपल्याला गोष्टी सांगत असतो. परमेश्वर म्हणजे आपल्या मनामध्येच आहे ना तो. अगदी. आपल्याला सांगत असतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हां, ना. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, हे सगळे आपल्या हां. मनामध्ये असतंच. आणि पण आपण काय ते हां. आपण ते ऐकत नाही. अगदी. आणि मग आपल्या स्वतःसाठीच खड्डा काढून ठेवतो ना आपण आणि बरोबर. आपल्या जाळ्यामध्येच आपण अडकून बसतो ताई. अगदी, अगदी, अगदी. मग हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मला हं. कालांतरानं समजत गेल्या ना, की बाबा हे प्रॉब्लेम आला, तर याला काय सोल्युशन आहे? मग याला पहिला मला स्वतःला शांत केलं पाहिजे. याचा काय उपयोग? म्हणजे याच्या प्रमाणात ताई माझ्या मनावर म्हणजे माझ्या स्वतःच्या बुद्धीवर मी काम केलं. हां. ज्यावेळी ते कधीतरी मी सांगेन कसं काम केलं ते. हो, हो, हो. त्याच्यानंतर माझा डिस्टर्बन्स कमी झाला. हो ना? आणि शांत मन आहे ना, हं, हं. आतनं शांत होत गेलं. आणि हां. ज्यावेळी आतनं शांत होत गेलं, त्याच वेळी मला आयुष्यामध्ये यश मिळायला सुरुवात. 40 पर्यंत मला अपयशच येत होतं प्रत्येक बघा, गोष्टीमध्ये. बघा. त्यामुळे मी स्वतःला बदलल्यावर मग मला यश मिळायला प्रत्येक गोष्टीमध्ये. हे सगळ्यात सुंदर वाक्य आहे तुमचं, की स्वतःला बदलल्यावरच आपल्याकडे सगळं पॉझिटिव्ह यायला लागतं. अगदी हो ताई. बरोबर. आणि याच्यापूर्वी खूप निगेटिव्ह होतो आणि याच्यामध्ये कसं आहे ताई, माझ्या पतीचाही खूप मोठा पार्ट आहे. हां, की हां. त्यांनी मला स्वतःच्या
जीवनाकडं पॉझिटिव्ह दृष्टीनं बघायला शिकवलं ताई. हा 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 आणि हे जे आहे ताई, मला त्यांनी म्हणजे ऍज अ पार्टनर म्हणून, ते लाईफ पार्टनर म्हणून माझ्यावर कुठली बंधनं लादली नाहीत. खरंच तुमच्या विषयांचं कौतुक आहे, खूप कौतुक आहे. आणि ताई मी कधीतरी पुढं माझ्या म्हणजे याच्यापेक्षाही त्यांनी पुढे जाऊन खूप आयुष्यामध्ये निर्णय खूप चांगले घेतले मिस्टर आणि मला खूप सपोर्ट दिला. आणि अरे त्याच्यामुळेच तर आयुष्यामध्ये मी वर्ल्ड रेकॉर्ड करू शकले ना काय काय गोष्टी. बरोबर हा, मग या सगळ्या गोष्टी म्हणजे मी सांगितलं ना, माझ्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक प्रभू म्हणजे परमेश्वर हा आणि दुसरा पद्दू म्हणजे भक्त प्रल्हाद माझे पती. पती हे 2च महत्वाचे. मग पती ताई आणि प्रभू. खास आज हा जन्माष्टमीचा जो अनुभव आहे हम्म तो मी खास याच्यासाठी ठेवलेला होता आज गुरुवारी. हा हा तर ते जे सेवेकरी हे हजारो, माझी कल्पना आहे लाखो जे सेवेकरी हो 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 आहेत त्याच्याशी जोडले गेलेले त्यांना मी हे करते बरोबर की त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही आयुष्यामध्ये दुःख हा पार्टच नाही. नामस्मरण ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल तर हम्म तिथं दुःखाच्या ठिकाणी हम्म देव आपली परीक्षा बघत असतो. बरोबर तिथं तुम्ही नामस्मरण सुरू करा, हा म्हणजे आपोआप ते दुःख तुमचं काय दूर होऊन जाईल आणि अगदी पुढं तुम्हाला आयुष्यामध्ये नुसतं पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं परमेश्वर देतो आयुष्य. अगदी त्याच्यापेक्षा ज्यादा देतो. तुम्ही अपेक्षा करता ना त्याच्यापेक्षा आता हो. माझी कल्पना ताई, हा, मी जे अपेक्षा केलेल्या त्याच्या 100 पटीनं परमेश्वरानं मला दिलंय ताई. खरंच 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 म्हणजे मला आता इतकं इतकं त्यानं मला दिलेलं आहे की माझी जोडली इतकी अपुरी पडलेली आहे त्याला अरे वा. दिलेलं आहे एवढं. किती म- छान किती छान हा, त्यामुळे मी सेवेकरांना सांगेल की माझा हा अनुभव एवढ्या वर्षाचा आहे. हो त्यामुळे आणि तुम्ही कुणावर जरी कुणावर अनुभव म्हणजे विश्वास अवलंबून नाही ठेवला हा तरी हा परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा अगदी ठेवा. अगदी पण तुम्ही स्वतःहून तुमचे प्रयत्न कधी हे करू नका, सोडायचे नाही हा हरू नका. कारण पहिल्यांदा आपले प्रयत्न करावे लागतात आणि नंतर परमेश्वर आपल्याकडे येतो खरंय. मदतीसाठी. खरंच जर खरं तुम्ही तसे प्रयत्न नाही केले तर कोणी आपल्याला हे नाही करणार. बरोबर अगदी परमेश्वर कधी मग आपल्याला माफ नाही करत. खरंय आणि खरं ताई मी एक गोष्टीचं मी हे केलेलं आयुष्यामध्ये हम्म की मी 36 दशलक्ष योनीमधून हम्म मला हा मानव जन्म मिळालेला आहे. हो तर मी जाताना असं काम करून जाईल की हम्म परमेश्वराला माझा अभिमान वाटेल. अगदी किती छान होत आहे. म्हणजे त्याला असं वाटायला नको की बाबा मी हिला जन्माला घातलंय हा हा आणि काही चूक आणि केली त्याला पश्चाताप मान नको खालावी पश्चाताप होईल असं नाही. अगदी अगदी त्याच्यासाठी मी हे पहिल्यापासूनच ठरवलंय. मग मला 12 तास नाही, मला 24 तास काम करायला लागू होतंय. खरंच खरंच मी हे मात्र हे ठरवलेलं हे पहिल्यापासूनच सगळ्यांनीच ठरवलेलं शिकलं ताई. पाहिजे हे सगळ्यांनीच तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. खरंच सुंदर हे तुमचं हे आणि ताई म्हणजे आता माझं वय 55 आहे, 55-56. हा तर याच्यामध्ये मला म्हणजे आतापर्यंत खूप जवळजवळ 100% म्हणाल तर यश मिळालेलं आहे ताई मला. हो ना आयुष्यामध्ये यश, सगळं नाव मिळालंय, कीर्ती मिळाली, म्हणजे पैसा मिळाला, सगळ्या गोष्टी. आणि हा माझे पती माझ्या सोबतच आहे. ही जस्ट लाईक माय लाईफ पार्टनर ना. अगदी अगदी किती त्या- छान ते. त्यामुळे आता आमच्यामध्ये ते हा दोघांच्या मध्ये नवरा बायकोपेक्षा हा एक असा कंपॅनियन असतो ना, कंपॅनियन किंवा अ, हम्म. हे आपलं एक चांगला सवंगडी, हो हो त्या हो हो टाईपचं रिलेशन्स आम्ही डेव्हलप केलेलं आहे ताई. किती छान ताई किती छान त्यामुळे मग ताई आम्ही आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे खूपच खुश आहोत ताई, समाधानी खूप आहोत. असे आणि सुखी राहा ताई. खूप सुंदर अनुभव तुमचा मी शेअर करते हा ताई. ताई मी आता पाठवलेले आहे ते या अनुभवाबरोबर ते नक्की फोटोज प्लीज हो तेवढे ताई हे हो ताई. करा. नक्की नक्की हा
अ? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ते. श्री स्वामी समर्थ.